आता कोणी सांगतं ना डिवायडरवर जेवण नाही द्यायचं, साईडला द्या मॅडम. हे बघा आमच्याकडे काय चालतं. आता मला झूम करून नाही दाखवायचं, हे तर काहीच नाही. आता एवढं प्रकाश आहे इथे, तर याला तिकडे पण जागा आहे बघा, तिकडे अंधार आहे, तिकडे पण आहे. कितीही इमर्जन्सी असली तरी सगळे लोक असेच करतात, असं गाडी थांबवतात आणि एवढ्या भर उजेडात असं घाण करणे. आता ही काही असं अंधाराची जागा नाहीये ना. हे बघा केवढा प्रकाश आहे, केवढी ट्रॅफिक आहे. आणि एक सांगते, इकडून आहे ना कंपनीतून जाणाऱ्या मुली वगैरे इकडून जात असतात बिचाऱ्या. इतक्या म्हणजे इतकं खराब वाटतं ना त्यांना. अगदी कोणी सायंकाळचा वेळी पण करतात हा असं लोक, हे एवढ्या ट्रॅफिक मध्ये. आणि अजून काही सांगावं तर लोक आपल्याला शिव्या घालतात. आता ही काही जागा आहे का? कचरा फेकतात लोक, मग असं उभं राहून कुठेही. म्हणजे आपण प्राणी आहे का? कुत्रा, गाय, बैल, म्हैस हे असं करतात कुठेही उभं राहून सू. ही माणसांची सू करण्याची जागा आहे का? आता बघा तिकडे अंधार आहे ना, हे तर काहीच नाही. बिचाऱ्या मुली सायंकाळी कंपनीतून जातात, त्यांना इतकं खराब वाटतं. मी किती वेळेस तर जाऊन प्रत्यक्ष त्यांना रागवली न लाजता. कारण की त्या मुलींना एवढं म्हणजे कसं वाटत असेल की आपण रस्त्याने जातोय आणि आपल्या शेजारी असं माणसं उभे. असं पण नाही अशिक्षित आहे, कोणी म्हातारा माणूस आहे, तरुण आहे अगदी. हे काय असा पिऊन येतात आणि मग करतात इथे टँकर खाली घाणेरडे कुठले. मग अशा घाण मध्ये मी कुठे जेवण देऊ बरं त्यांना? आणि पाय घासायची गोष्ट झाली तर एवढे शांत बसलेले आणि मुलं पाय घासून गेले. मला तर त्या फ्रूटवाल्या भैयाने सांगितलं, देखो मैडम बोले अभी बच्चे कुछ नहीं कर रहे और पैर घिस के गया. त्याने सुद्धा शिव्या घातल्या त्या लोकांना. तुम्हाला ना सोपं वाटतं हे सगळं, पण जे फीडर लोक आहे ना त्यांना माहिती ह्या पाय घासणाऱ्यांचा त्रास. मी असं आपण फिडिंग करतोय आणि समोर उभे राहून असं बैलासारखे आपली टाकी खाली करतात वगैरे. खूप अपशब्द बोलायला ना मजबूर होतो माणूस. किती सभ्य राहिलो ना तर काही कामाचं नाहीये. असभ्य व्हावंच लागतं ह्या क्षेत्रात, असं आहे. त्याशिवाय लोक सुधरत नाही. आणि म्हणे नीट बोलायचं, नीट समजावून सांगायचं. कित्येक सांगायचं समजावून. अगदी मी तो व्हिडिओ टाकला ना, जो होता पाय घासण्याचा, जेव्हा मी तो व्हिडिओ टाकला ना पाय घासून जाणाऱ्या मुलाचा, की तुला असं हो तसं हो, तेव्हा मला कित्येक लोकांनी म्हणे तू समजावून सांगायचं होतं वगैरे. नाही समजावून सांगितलं ना, नाही ऐकत, हसतात ते. त्यानंतर तर बापरे कित्येक मुलं आले आणि गेले पाय घासून. शांत बसलेले असतात कुत्रे. हे तुम्ही जे फिडिंग करत नाही ना त्यांना हा त्रास माहिती नाही, पण जे डॉग फीडर आहे, ज्यांच्या अंगणात दारात कुत्रे आहेत, त्यांना हा त्रास माहिती आहे. खरंच अजून पण माझ्या तोंडातून तेच निघतं की हे मुलं आहे ना फ्रॅक्चर होऊन जायला पाहिजे, लकवा मारून जायला पाहिजे यांना. कारण की ना मुक्या प्राण्यांना त्रास देणं म्हणजे हे ना कुठे भोगावंच लागणार आहे तुम्हाला. आणि जे कोणी बघत असेल ना हे असं करतं ना तर प्लीज थांबवा.